अरे बाबा नाही घाबरताय का तुम्ही? काय मुंगूस मुंगूस बोलून राहिले? नाही मला तर वाटत सकाळपासून नुसतं मुंगूस मागे लागल्यासारखं वाटून राहिलं ना मला. बाप्पा भीती वाटते मला. त्या मुंगसाले भाजून असं मसाला लावून देऊ का तुम्हाला खायला? काय हा? आणि हे काय कुठे सगळे? कुठं गेले म्हणजे? गेले सगळे बाप्पा. संयमी चालली ना परदेशी, तर मग सगळं घर तिच्या मांग 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 मांग. खरेदी चालली ना बाप्पा, कपड्याची खरेदी, वस्तूची खरेदी, बॅगा घेणं. म्हणजे ते गावची जत्रा असते की नाही, कसा गोंधळ उडते तसा गोंधळ उडला घरात. आता गेले ते संयमीच्या आजी आजोबांकडे. ते चाललं असेल त्याचं काही अजून प्लॅनिंग, काय म्हणते ते, है ना काय? आम्ही दोघं राहिलो इथं. आम्हाला कोणीच कुठे नेत नाही, घरात असे बसलो कोंडून. इतकं वाईट वाटतंय का? मग तुम्ही पण जायचं ना, कोणी थांबवलं होतं तुम्हाला? तसंही सूर्यफुलासारखे कधी याच्याकडे तोंड फिरव, कधी त्याच्याकडे तोंड फिरव, मतलबी आहेत सगळे. असं आम्ही सूर्यफूल, हा? आम्ही ह्याच्याकडे तोंड करतो, आम्ही त्याच्याकडे तोंड करतो, आम्ही म्हणजे आम्हाला कणाच नाही, जसा नाही, आम्हाला बुद्धीच नाही. काय गोष्टी करत राजा, हा? अरे बाबा, तुही अवस्था काय झाली घरात पाय ना. तुला विचारते का कोण घरात? हिंग लावून तरी विचारते का? तुही काय किंमत राहिली या घरात मला सांग ना. मला आमचं सोडून दे भाऊ, आम्ही तो नोकर माणसं आहोत, पण तुझं काय नुसत्या बड्या बड्या गोष्टी करतले का? हा, तुझ्या नाकावर टिचून तुझा बाप त्याच्या नातीसाठी परदेशात जाण्याची व्यवस्था करून राहिला. एवढा म्हातारा माणूस, पहा बरं, अशी हिंमत आहे त्याच्याकडे, तुझ्याकडे आहे? अच्छा, माझ्याच्यानी काहीच होत नाही, नाही का? त्यांच्यामुळे जात नाहीये ती. त्यांनी काहीही केलेलं नाहीये. त्या भैरवीच्या आई वडिलांनी सगळं केलंय, माहितीये तुला? केलं असेल ना, भैरेच्या आई बाबांनी केलं असेल. तू केलं का? तुझ्यात आहे का हिंमत? तू तर काहीच नाही केलं. हा, वाटतं बापाच्या आणि बायकोच्या नजरेत स्वतःची किंमत वाढवायला निघाला. वाढली का किंमत? हा, वाढली का? उलट कमी झाली, 4 आण्यांनी कमी झाली. मामी, नाही नाही नाही, काय म्हणतो राजू, आता ओरडू ओरडून घासा चुकला असेल ना. चल आपण ना थोडं एवढं जाऊन. ओ सरकडे, काय सारख्या घसावला घसावला, दुसरे धंदे नाहीत का तुम्हाला? हा, चुपचाप खाले मिळते ना, मुकाट्यानं गिळाचं काम करा. छप्पर मिळालं डोक्यावर विसरू नका. खाले कान भुईले भार, याचंही तसंच आहे ना. आता ह्याची अवस्था तीच झाली, खाले कान भुईले भार, काही कामाचंच नाही ना तो. ना कॉमेडी खायले ते पोराले वाईट वाटेल असं का बोलून राहिली तू? मी काय दुश्मन आहे का त्याची? पण मला वाटते असं बोला, असं काहीच करून नाही राहिला ना तो. मी काही किंमतच नाही ना ठेवली त्यानं. घरातल्या केरसुनीला तरी किंमत आहे का? बा, तिचा एक कोपरा राहते, त्या कोपऱ्यात ती अशी टेचात पडून राहते. हा, अरे ते जाऊ दे, ते भांडे घासायची घासणी असते की नाही, तिच्यासाठी एक असं घर राहते प्लास्टिकचं, त्याच्यात ती बसून राहते अशी टेचात. हा, ते जाऊ दे. दुधाची खरवड राहते, आपण दूध संपल्यावर अशी खरवड काढतो, त्याच्यातून काहीतरी निघते ना. पण ह्याच्या हातून काहीच निघत नाही, काहीच होत नाही ह्याच्या हातून. बापा, नुसती तोंडाची वाफ वाफ वाफ. हा बाबू, एक असं इंजिन घे बरं, वाफेवर चालणार. बस झालं. अरे काय वाटेल तर काय बोलतेस तू? ना, एखाद्याची वेळ वाईट असली ना की त्या झाडावरचं माकड सुद्धा खडे फेकून मारतं. तसं करू नका प्लीज. आणि काय हो, विसरलात का तुम्ही? या घरात कोणामुळे आहात तुम्ही? माझ्यामुळे. लक्षात ठेवा. जो तो येतो फक्त मलाच बोलतो. मले काय नाही, गप ना. एकटा गेला ना, मी राहिलो नाही ते. चुप असा तुम्ही, सांगा लागते त्याला काहीतरी. झालं तर जरा एवढं तरी मारू आलं तर हेच धंदे तुमचे. आजोबा,
कधी येणार आहे संयमी त्या देवळात? हो ना, आतापर्यंत यायला हवी होती. 2 तासात एअरपोर्टवर पोहोचायचे. हो तुम्ही फोन करून बघा ना. आणि त्यांना सांगा लवकर या म्हणावं. हो सांगतो. येईल ना बाळा, येईल. खूप मोठी हो, प्रगती कर. आजोबा येते. नीट राहा, छान अभ्यास कर हं? आणि मग व्हिडिओ कॉल कर मला. ए मला व्हिडिओ कॉल करता येतो आणि मी ऑनलाईन सुद्धा पैसे ट्रान्सफर करू शकतो. अरे मेल तर काय, मी झोपेत सुद्धा करू शकतो. आणि काय तुमचं ते काय 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 म्हणतात तुम्ही, काय सोशल मीडिया, त्याच्यावर मी रील सुद्धा बनवू शकतो. आजोबा तुम्ही रील करणार आहात? हा मग काय काय. अरे तुम्ही मुलांनी मला इतकं शिकवलं ना, त्याची तुम्हाला कल्पना नाहीये. आता मी तुमच्या नव्या पिढीच्या नव्या गोष्टींना नावं नाही ठेवणार सरसकट. त्यात सुद्धा कधी कधी आनंद असतो, हे कळतंय मला. आणि या सगळ्याला तू माझी गुरु आहेस. मग गुरुदक्षिणा द्या. बापरे, गुरुदक्षिणा? आशीर्वाद चालेल? चालेल नाही, धावेल. एक लक्षात ठेव, शिस्तीत वागायचं. माणसाला नेहमी शिस्त पाहिजे. शिस्त म्हणजे शिस्त. ए लबाड, माझ्या आधीच तू बोल. तुला सासरी पाठवताना मला जेवढा आनंद होईल ना, त्याच्यापेक्षा जास्त आनंद मला आता होतोय. तू स्वकर्तृत्वावर, तुझ्या हिमतीवर जातेस. जा जा, तू पुढे जात राहा. आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. एक लक्षात ठेव, माणूस म्हणून चांगलं असणं हे महत्वाचं असतं. माणुसकीशी बाकी सगळं आपोआप मिळेल. बघतो हे बघ, खूप खूप मोठी हो, प्रामाणिकपणे राहा. माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आयुष्यभर राहतील. दही साखर ते तिला. बाळा चल, आपल्याला देवळात जायचंय आणि मग एअरपोर्टला पण जायचंय ना, उशीर होईल. चल. भाऊ काका कुठे आहेत?
तो येणार आहे ना सोडायला? ते अनिस बाबू गाडीची चावी घेऊन गेला बाई, कुठं गेला काजी ना बाबा. आता एअरपोर्टला कोण सोडणार आहे माऊ मला? अरे देवा, आता दुसरं वाहन शोधावं लागणार. चला जाऊया. संयम, त्या गोऱ्या लोकांपासून सावध राहायचो बापू. टाटा बाबू, नीट राहायचो. संयमी, ऑल द बेस्ट. संयमी, चांगला अभ्यास कर, खूप मोठी हो आणि आपल्या गुलमोहर सोसायटीचं नाव खूप मोठं कर. संयमी, हे घे माझं पेन. माझ्याकडून तुला गिफ्ट. लकी पेन आहे माझं. वा संयमी, आता तुला एक्झाम एकदम छान जाणार. काय रुपाली, हल्ली पेन एक्झाम कोण लिहितं? आणि तिकडे तर सगळे कम्प्युटरवर एक्झाम देतात. एक्झाम कशीही असो, पण तुला छान मार्क्स मिळू देत, हाच आम्हा सगळ्यांचा आशीर्वाद आहे तुला. हो हो. बरं चला, आता अजून देवळात जायचंय आणि मग एअरपोर्टला जायचंय, उशीर होईल आपल्याला. हो हो, वन्स अगेन ऑल द बेस्ट आणि हॅपी जर्नी. चल चल जा बाळा, उशीर व्हायला नको. अशोक, तू गाडीने ये, रेयांश आणि मी स्कूटीवर येतो. बर चल. ऑल द बेस्ट, हॅपी जर्नी. हॅपी जर्नी. चला, फॉरेनला गेली. आजोबा अजून किती वेळ? हो रे. मी ना, मला काय वाटतं माहितीये का, आपण त्यांना सांगूया इथे येऊच नका. नाही, देवळात आले ना तर आणखीन वेळ लागेल. डायरेक्ट एअरपोर्ट वरतीच जा. नाही नाही, मग संयमीची भेट कशी होणार? हो, मला पण संयमी ताईला भेटायचंय. नको, त्याला खूप वेळ लागेल हिरा. त्यापेक्षा आपण एअरपोर्ट वरच जाऊया. चला चला, आपण जाऊया. अरे हो हो, हळू. बरं झालं तुम्ही आलात. मुलं तुमचीच वाट बघत होती. संयमी, चल देवाचं दर्शन घे. चल. आजोबा, तुम्ही करा ना देवाला नमस्कार. माझी तक्रार आहे देवाकडे. माझी लाडकी माणसं तो माझ्यापासून दूर नेतो. आजोबा, मी कोर्स पूर्ण करून लगेच परत येणार आहे. यायलाच पाहिजे, तुला यायला तो. इथं तुझी फार गरज आहे बेटा. एक लक्षात ठेव, सगळ्या सुखसोयी तुला परदेशातही मिळतील, पण आपल्या माणसांची ऊब तुला फक्त इथंच मिळते. तेव्हा तुला इथं परत यावंच लागेल बेटा. हो आजोबा, आणि तुम्ही माझी बिलकुल काळजी नका करू. मी सुट्टीत नक्की परत येईन. नाही करणार काळजी, पण तू पण पैसे मिळवायचे म्हणून काहीही करू नकोस. हं? आम्ही आहोत ना सगळे इकडे. हा, आम्ही करू काहीतरी. बघ, तुझ्या कोर्स साठी आम्ही पैसे उभे करू, पण पोचल्यावर फोन करायचा हा मात्र तू. नक्की करीन, आणि तुम्हीही मला रोज मेसेजेस पाठवायचे. मेसेज? अगं, मी तर तुला व्हॉइस नोट पाठवेन. नमस्कार. अरे बाळा, सुखी राहा.
खूप अभ्यास कर, हा? मोठी हो, आम्ही तुझी वाट बघतो इकडे. हा? ए, चला रे आता, चला. ए तू सर, तू गाडी आणलीस ना? गाडी गाडी काढ. काही गरज नाहीये, मी आलोय. अनिश काका, मला माहिती होतं तू येणार. थँक्यू सो मच. तुला एअरपोर्टला घ्यायला आलो तुम्ही, आठवतंय? आपण तर रिक्षाने जाऊया. एक्सक्यूज मी, सॉरी तरी म्हणून जा. आप बीच में खड़े हो. हे रस्ता तुम्हाला तीर्थ रूपात आहे काय? इतना क्या है? धक्का लागलाय तिला. मारा तो नहीं ना. तुम सॉरी बोलो. नहीं बोलेगा अपन सॉरी. अब बोलेगा. दे दो. सॉरी म्हण. नहीं जाऊन देणार नाही. अरे नाही दे. काका चावी दे दो. आणि एअरपोर्टवर मारामारी केली होतीस, आठवतंय? तुला आता मी सोडायला येणार नाही असं कसं होईल? गाडीत बसतो मी, लवकर ये. चल बाळा. बाबा येत आहे ना? मला कुणाला निरोप द्यायला आवडत नाही. चला आपण चला. चल. काय झालंय? काही नाही. हे बघा, देवाच्या दारी असं रडायचं नसतं, प्रार्थना करायची असते. देव सगळं बघतो, देव सगळं ऐकतो आणि योजनेप्रमाणे सगळं घडत असतं. सगळं. काय झालंय? काही नाही हो. अहो हे सगळं खोटं असतं, असं काही नसतं. असं जर तुमच्या मनात असतं तर तुम्ही इथं आलाच नसता. धीर सोडू नका. मनात जर हिंमत असेल ना तर आपण सगळं काही करू शकतो. आता बघा ना, एका वर्षापूर्वी माझा तरुण मुलगा आणि माझी सून एका ऍक्सिडेंट मध्ये गेले. मी त्यांच्या तिन्ही मुलांना घरी घेऊन आलो. आज माझी नात परदेशी शिकायला गेली आहे, पण मी एकट्याने नाही केलं.
माझं कुटुंब आहे, माझी धाकटी सून आहे. तर सांगायचा मुद्दा असा की आपल्याला कठीण वाटणारे टप्पे आपण ठरवलं तर कसंही पार करू शकतो. बरोबर आहे काका तुमचं म्हणणं. माझ्यात हिंमत नाही असं नाही आहे हो. म्हणजे माणसाने जे जे मिळवायला पाहिजे होतं ते मी सगळं मिळवलंय. एकच गोष्ट आपल्या हातात नसते, जन्म आणि मृत्यू, आणि देवाने दिलेलं हे शरीर. काय झालंय? तुमची तब्येत बरी नाहीये का? माझी नाही, मुलाची. माझ्या तरुण मुलाच्या 2 किडन्या निकामी झाल्यात. सर्व पैसा खर्च करायला मी तयार आहे. जगातली कुठली ट्रीटमेंट द्यायला मी तयार आहे. अगदी महागातलं महाग औषध द्यायला मी तयार आहे. सगळं वाटेल ते करायला मी तयार आहे. पण आता त्याची तब्येत माझ्या हातात नाहीये. म्हणून ते ह्या देवाच्या दारात येऊन इथे रडतोय की देवा बाबा काहीतरी चमत्कार कर, म्हणून माझ्या मुलाला वाचव. डोळ्यासमोर तरुण मुलाचं आयुष्य कमी होताना बघणं फार त्रासदायक असतं. काय उपयोग आहे या पैशाचा आणि या यशाचा? कसा वाचू मी माझ्या मुलाला?